महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत बहुजनांपर्यंत पोहोच केली। मात्र आज या शिक्षणाचं व्यापारीकरण झाल्याचं, बाजारीकरण झाल्याचं आपण पाहतो। मात्र महात्मा फुलेंना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचं मूळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील या खानवडीमध्ये शिक्षणाची गंगा पुन्हा सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होतो आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद आणि क्रिस्टल इंडिया या कंपनीकडून जी शाळा उभारण्यात आली आहे, या शाळेमध्ये CBSEच्या धर्तीवरती अभ्यासक्रम असणार आहे आणि KG to PG अशा स्वरूपाची ही शाळा असणार आहे। आणि या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी निकष आहे तो म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या या कुटुंबातील गरजू पालकांच्या मुलांना या शाळेमध्ये प्रवेश देण्यात येतोय। आपल्यासोबत मारुती खळदकर आहेत आणि त्यांच्या पत्नी सारिका खळदकर आहेत, ज्यांचा हा 5 वर्षांचा मुलगा या शाळेमध्ये प्रवेशासाठी सिलेक्ट झाला आहे। तुम्ही काय काम करता आणि या शाळेची प्रवेश प्रक्रिया कशी राबवण्यात आली? माझं नाव मारुती खळदकर, मी मोबाईल शॉपिंगमध्ये काम करतो। तर आम्हाला अगोदर इंग्लिश मीडियमबद्दल काही माहिती नव्हतं। तर इथले भगवान सर आहेत, त्यांनी घरोघरी आमच्या तिथे जाऊन सर्वे वगैरे केला। म्हणजे गरीब मुलं आहेत त्यांच्या घरी वगैरे गाडी वगैरे कोणी नाही आहेत, म्हणजे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना बालवाडीपासून ते 12वीपर्यंत शिक्षण फ्रीमध्ये असं सांगितलं। मग आणि ते पण इंग्लिश मीडियममध्ये। त्यामुळे आता आम्ही कसं, आमचा मुलगा शिवदत्त खळदकर हा पहिल्यांदा बालवाडीमध्ये शिकत होता। मग आता त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आता इंग्लिश खूप महत्त्वाचं झालेलं आहे। मग ते आपल्याला करण्यासाठी आता तेवढी फी वगैरे नसते। जर इंग्लिश मिडियम प्रायव्हेटमध्ये जर बघितलं तर 40,000, 50,000 हजार किंवा 1 लाखापर्यंत पण फी असते। मग तेवढी आपली भरायची कॅपॅसिटी नसते। पण आता ह्या सरांनी वगैरे जे आम्हाला माहिती वगैरे सांगितली ते एकदम छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितली। लहान मुलांना म्हणजे शाळेपासून स्कूल बस त्यांची सगळे न्यायला येते। पॅन्ट, शर्ट, बूट, पूर्ण युनिफॉर्म आणि बॅग, एवढंच नाही तर त्यांना जेवण खाऊन सुद्धा इथं फ्री केलं जातं। जेव्हा ह्या शाळेबद्दल कळालं आणि तुमच्या मुलाला ॲडमिशन, त्यावेळी तुमच्या मनात काय आलं? खूप छान वाटलं। पहिली गोष्ट म्हणजे आनंद झाला, कारण मी बाकीची मुलं बघते नाही का, तेव्हा मला पण असं वाटतं की माझ्या मुलाचं ॲडमिशन इंग्लिश मीडियममध्ये व्हावं, पण एवढं ह्याच्यामध्ये होत नाही आम्हाला शेतकरी वर्ग असल्यामुळं। पण आता ह्या संस्थेने आम्हाला खूप मदत केली आणि माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं। अच्छा, आता शाळेमध्ये हा जायला लागलाय, तर तुमचंही जाणं होतं शाळेमध्ये? हो, शाळेमध्ये एक आहे ना त्यांनी उपक्रम राबवला आहे की श्रमदान, की त्यामध्ये आहे ना अशा 2-3 असे पालक येतात की ते श्रमदानासाठी येतात। मग त्याच्यातनं आम्हाला कळतं की मुलगा कसा प्रोग्रेस होतो किंवा शाळेमध्ये काय दिलं जातं काय नाही। मग त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सहभागी करून घेतात, पालकांना पण। हां, पालकांना पण। मग आपल्याला काय काय शिकवतात, काय काय त्यांच्यासमोर बसून सुद्धा मुलाची प्रगती कशी त्यांच्यासमोर होते प्रगती काय आहे, ते कसे शिकतात, काय सर लोक काय शिकवतात ते पण सगळं समजून सांगतात। महात्मा फुले हे कृतिशील विचारवंत होते आणि तोच जो त्यांचा कृतिशीलतेचा वारसा आहे इथे राबवण्याचा प्रयत्न होतोय। कशी आहे ही शाळा आपण पाहूयात। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव 7 समुद्रपार पोहोचलंय। त्यांच्या नावाच्या अनेक शाळा, अनेक महाविद्यालय आपण पाहतो। मात्र महात्मा फुलेंचं मूळ गाव असलेल्या या खानवडीमध्ये अगदी काल परवापर्यंत फक्त 4थीपर्यंत शिक्षण उपलब्ध होतं। त्यामुळं इथल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेरचा रस्ता धरावा लागत होता आणि खास करून इथल्या ज्या मुली आहेत त्या मुलींच्या शिक्षणाची मोठी परवड होत होती। इथं आधी एक जिल्हा परिषदेची शाळा होती। या शाळेमध्ये वर्षानुवर्ष इथलेच होले गुरुजी मुलांना शिकवत होते। मात्र इथली ही आजच्या काळातील शिक्षणाची अवस्था त्यांना डाचत होती। गुरुजी नमस्कार। नमस्कार। काय नक्की परिस्थिती होती? तुम्ही कधीपासून इथं काम करत होता? मी ॲक्च्युली या ठिकाणी काम करत नव्हतो, पण शेजारच्या गावात काम करत होतो। पण इथला रहिवासी असल्यामुळे इथली सर्व परिस्थिती पूर्णपणे पहिल्यापासून माहिती आहे।
शाळा ही जिल्हा परिषद आपल्या ओपन झाल्या तेव्हापासूनची 4थीपासूनची शाळा. कालांतराने काही पटसंख्या वाढल्यामुळं परत 7वीपर्यंत शाळा झाली, परंतु नंतर मात्र पुन्हा पटसंख्या जेव्हा या हायस्कूलचं प्रस्थान जास्त वाढत गेलं तेव्हा ही पटसंख्या कमी झाली आणि नंतर पुन्हा 4थीपर्यंतची शाळा ही कंटिन्यू चालू राहिली. ती आज ताग आहे 4थीपर्यंतची शाळा पर्यंतचीच राहिली. आहे. हा. मग या शाळेत येण्याआधी इथल्या गावातली मुलं कुठं शिक्षणाला जायची, मुली कितपत शिकायच्या? या गावातली पहिलीच नंतर ही 4थीपासून पुढं 5वीला जवळचं म्हणजे तसे गावची लोकसंख्या विखुरलेली. जवळचं कोण पडलेलं काही पारगावला जायची, काही खळदला जायची, काही एकतपूरला जायची. अशा मोठ्या शाळेमध्ये ती शाळेला जात होती. आणि मात्र जाताना मुलांचं जेवढं प्रमाण तेवढ्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी होत होतं. कमी होतं. हो, जशी सुविधा लाभेल तशा पद्धतीने ते मुलींचं जाण्या येण्याचं प्रमाण वाढत होतं. आणि पुढील शिक्षणाला उच्च शिक्षणाला मात्र मग 10वीपर्यंतचे पारगाव, नंतर काही इथं MI शिवरी त्या ठिकाणी हायस्कूल ज्योतिरावांच्याच नावाने तिथं जात होते, काही सासवडला जायचे. अशा पद्धतीने विखरूनच लोकांचं शिक्षण होत होतं. ही फुलेची वस्ती आहे ती वस्ती मात्र कंटिन्यू सगळी बेलसरला अटॅच असायची. ती बेलसरला शाळेत जायची, बेलसरच्या जाऊन अशा पद्धतीने गावातल्या सगळ्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण चाललं होतं. आणि याच्यात आपला बदल व्हावा, काही का होईना याच्यात गती व्हावी, या आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही आपलं प्रयत्नात नंतर राहिलो. तर काहीतरी केलं पाहिजे. महात्मा फुलेंच्या या जन्म ठिकाणीच शिक्षणाची होणारी ही परवड थांबावी यासाठी इथले हे ग्रामस्थ पुढे सरसावले, ज्यांचं नाव आहे नवनाथ होले. आणि त्यांच्या संकल्पनेतून या शाळेचं एका अर्थाने बीजारोपण झालं. नवनाथजी, गुरुजींनी सांगितलं इथली ही परिस्थिती, तर कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला वाटलं की हे बदलायला हवं? ॲक्च्युली आम्ही जी सुरुवात केली ती 2015पासून केली होती. 2015ला ज्यावेळेस आमच्या गावात असं एकही नाही की मग डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS, महात्मा फुलेंचं हे गाव आहे आणि शिक्षणाच्या याच्यापासून इतकं दूर आहे. त्यामुळे मी स्वतः कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत होतो UPSC, की मग मला वाटत होतं की आमच्या गावातून मुलगा प्रशासकीय सेवेत असतील, डॉक्टर्स असतील, वकील, इंजिनियर व्हावेत. गावामध्ये एकही डॉक्टर, इंजिनियर नव्हता. म्हणजे आज जस्ट एक रिसेंट आता एक 5 ते 7 वर्षात झालेत, पण आत्ता एकही MBBS नाही, एकही IAS नाही, एकही तहसीलदार गावात नाही आहे. नॉट ऑन MPSC आणि UPSCमध्ये सुद्धा नाही आहे. किती लोकसंख्या आहे गावची लोकसंख्या साधारण 1200 ते 1300 लोकसंख्या आहे. 850 वोटिंग आहे साधारण. याचं कारण इथं उच्च शिक्षण नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली हे तसं जर पाहिलं तर हे गाव दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे आणि लोकांचा रोजगार म्हणजे शिकणं पण कमी आहे. म्हणजे जर तुम्ही इथं लिटरसी रेट पाहिला किंवा इथं जर लोकांच्या अर्थव्यवस्थेचं पाहिलं तर 70 ते 75% लोक शेतीवर डिपेंड आहेत आज देखील. आणि खूप कमी लोक जे शिकलेले आहेत तर ते मग बाहेर असतात, पण ते फारसं गावाकडे लक्ष देत नाहीत. पण माझी द्यायचं ठरवलं. आधी शहरात होतात, पुन्हा गावात आला. पुणे, मुंबई, दिल्ली सगळं फिरलो आणि परत गावात आलो. आणि मला गावाबद्दल अशी एक ही होती की हे महात्मा फुलेंचं गाव आहे. आणि माझं असं होतं की रिव्हर्स मायग्रेशन, म्हणजे जसे महात्मा गांधी म्हणत होते की खेड्याकडे चला, की आपण खेड्यात आणू शकतो. आणि सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातील मुलं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जाण्याचं कारण असतं फक्त रोजगार आणि शिक्षण. त्या 2 गोष्टी जर आपण आपल्या गावात दिल्या तर ते लोक परत गावात येऊ शकतात. आणि त्याच्यासाठी मग आम्ही सुरुवात केली की अशा प्रोजेक्टवर काम करू की ह्या दोन्ही गोष्टी गावातच होतील. काय काय तुमच्या डोक्यात होतं की काय नक्की शाळेमध्ये असायला हवं, या शाळेचं वेगळेपण? संकल्पना तर नवनाथ होले ज्यांनी आपल्याला आत्ता चांगली माहिती दिली याबद्दल. मुलांना इथल्या दर्जेदार शिक्षण या अर्थानं की आपल्या भारतामध्ये 3 शाळा अशा पद्धतीच्या आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, की मुलांना जिथं उत्तम दर्जाचं शिक्षण, आधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळेल. हे गावखेड्यातल्या मुलांना सगळ्या सुविधा मिळत नाही. आपण पुण्यात बघतो की ICISE बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, तर ते गाव पातळीवर मिळत नाही. ज्या पण शाळा आहेत या लेवलच्या नाही आहेत आत्ता गावामध्ये. तर उद्देश तोच होता की इथल्या मुलांना त्या सुविधा सगळ्या मिळालेल्या पाहिजेत ज्या सिटीतल्या मुलांना मिळतात. गुरुजी, आज ही शाळा बघितल्यानंतर फार समाधान होते की कारण आपल्याकडे काही नसताना एवढा मोठा प्रकल्प आपण उभा केला आहे आपल्या प्रयत्नातून. यासाठी पहिल्यांदा प्रयत्न आम्ही यांनी सांगितलं की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिनी
आम्ही काही ठराविक महिलांचा सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील यांचाच मान सन्मान करायचो आणि त्याच्यातून ही संकल्पना आली या आत्ताच्या या प्रकल्पाची. त्याच्यातून उदय नंतर पहिल्यांदा मग झाल्यावर आमची स्थानिक आमचे विचार एक केले, जिल्हा परिषदच्या शिवूनशी कॉन्टॅक्ट केलं, खाजगी संस्थेला द्यायचं ते त्याचे मालक होऊन ते ठरवतात. म्हणून आम्ही असं ठरवलं की हे कोणत्या तरी स्थानिक स्वराज्य म्हणा कसं का शासन लेवलला करायचं, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचेल चांगल्या चांगल्या दर्जाचं. महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा हाच प्रयत्न होता, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा. आज परिस्थिती बदलली आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणामध्ये कोणत्या गोष्टींना पालकांना सामोरं जावं लागतं हे आपण सगळे जाणतो आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी इथल्या श्रमिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठीचा हा प्रयत्न. काय करता तुम्ही, मला शिकवा ना. ओवायचंय. ओवायचंय? हा. तुला येतं का? कसं करता तुम्ही? तर या माळेमध्ये एक एक मणी वोवला जातोय. या शाळेमध्ये देखील हे असंच सुरू आहे. एक एक वर्ग उभा केला जातोय. आत्ता KG पासून 2री पर्यंतचे हे वर्ग इथं सुरू झालेत आणि भविष्यात PG पर्यंतचं शिक्षण या मुलांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे शिक्षण असं प्रायोगिक पद्धतीचं असणार आहे, फक्त पुस्तकी नाही. आणि CBSEच्या शाळांमध्ये जे शिक्षण शहरांमध्ये मिळतं ते शिक्षण या विद्यार्थ्यांना या छोट्याशा गावात उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कोणत्या बिया आहेत या? चवळीच्या. चवळीच्या. दीदी या कोणत्या आहेत? चण्या. चणे आहेत. ओके. आणखी काय काय शिकवता मॅडम तुम्ही? मी या पोरांना आत्ता फाईन मोटर स्किल्स शिकवते आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा आपल्या बोटांना उपयोग करणं कसं करायचं ते आम्ही बघतो. तर ह्या पद्धतीने आम्ही या पोरांना दोन्ही मिक्स करून देतो आणि मग ते आपले बोटांचं फाईन मोटर स्किल्स यूज करून त्याला सेग्रिगेट करतात ते वेगळं वेगळं. इथे तुम्ही काय या ठिकाणी करताय? काय करताय तुम्ही? आप क्या आप चमच्यानी कागद. अच्छा, चमचे आणि कागद उचलून यामध्ये टाकताय. बोटांनी तुम्हाला कसं पकडायचं ते शिकवताय. अच्छा, असं पकडलं. क्रॉस मोटर स्किल सिखा रहे हैं उनको, तो उनके हाथ की ग्रिपिंग टाइट होने के लिए उनको कैसे पकड़ना है, क्या करना है, वो सिखा रहे हैं. तर हे अशा पद्धतीचं शिक्षण आहे. बोटांमध्ये वस्तू कशा पकडाव्यात हे सध्या या ठिकाणी सुरू आहे. इथं ही मुलं पेंटिंग करतायत. आप मराठी या मुलांना शिक्षणाचं जे माध्यम आहे ते इंग्रजीचं? हो, इंग्रजी माध्यम आहे. आत्ता काय शिकवणं सुरू आहे? म्हणजे ही मुलं पेंटिंग करतायत त्याच्या काही थीम? हां, मुलांना अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीद्वारे त्यांच्यामधील कौशल्य जागृत करण्याचं आम्ही काम करत आहोत, की जेणेकरून त्यांना आल्यानंतर फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता त्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल अशा हिशोबाने आम्ही त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी डिझाईन केलेल्या आहेत आणि त्यानुसार आमची मुलं आत्ता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आहेत. आप ओरिजिनली कहाँ से हैं और ये जो प्रोजेक्ट शुरू हुआ है तो आप यंग हैं, तो इस प्रोजेक्ट को भी अभी शुरुआत है इस प्रोजेक्ट की, तो किस तरीके से आप देख रहे हैं इस प्रोजेक्ट को? इस छोटे से गांव में ये शुरू हो रहा है. पहले से हम इस गांव के लोगों को बहुत बहुत धन्यवाद बोलते हैं, क्योंकि ये बहुत अच्छा वाला एकदम अलग से वाला प्रोजेक्ट बच्चों के लिए लाए हैं. मैं बेसिकली बैंगलोर से हूँ और मैं क्रिस्टल हाउस का ही स्टूडेंट हूँ. मैं बैंगलोर से पढ़ के मैं सॉफ्टवेयर इंजीनियर होके टीचर होके मैं आया हूँ. ठीक है, अभी ये वाला नया प्रोजेक्ट मेरे लिए एक नया सा अपॉर्चुनिटी है. मैं इस तरीके से देखता हूँ ये मेरे को भी नई अपॉर्चुनिटीज़ और मेरे बच्चों को भी नया अपॉर्चुनिटीज़ हैं. मैं बच्चे के साथ और ज़्यादा खेल सकूँ और पढ़ सकूँ उनके साथ मैं भी पढ़ूँ, क्योंकि हर बच्चे जो आते हैं इधर, मैं हर बच्चों के साथ मैं मिल चुका हूँ. हर बच्चे ने कुछ ना कुछ यूनिक क्वालिटी उनसे लेके आ रहे हैं. तो मैं चाहता हूँ एक गांव में एक अलग क्या बोलते हैं महक है कि हर बच्चे में वो है, तो वो
और हमको कितना और बेहतर हमारा शिक्षण के उनको देके और प्रगति कर सके। तो ये हमारा मुद्दा है बच्चों के साथ। क्रिस्टल इंडिया का काम तो बहुत बड़ा है, इस तरीके से रूरल एरिया में ये प्रोजेक्ट इम्प्लीमेंट करना, तो इसमें क्या आप कुछ अलग देख रहे हैं? क्योंकि ये जो यहाँ पे स्टूडेंट्स हैं, उनके जो माता पिता हैं, उनके बैकग्राउंड्स अलग अलग है, एग्रीरियन इकोनॉमी है यहाँ पर। सो बेसिकली क्या होता है, रूरल विलेजेस में उनका एक्सपोजर बहुत कम है। आप देखें हो सिटी में इन्हीं एज के बच्चों को 100-200 इंग्लिश का वर्ड्स आ जाता है, लेकिन यहाँ के बच्चों का कुछ भी वर्ड्स इंग्लिश का कुछ भी नहीं आता है। पहले मैं उनको हिंदी सिखाऊँ, मराठी से हिंदी, हिंदी से फिर इंग्लिश, तो 3 लेवल। एक तो बच्चों का एक्सपोजर बहुत लिमिटेड है, तो मैं चाहता हूँ हमारा एजुकेशन की तरफ से उनको एक्सपोजर मिले। सेकंड मेरे को लगता है पेरेंट्स को भी एक्सपोजर पहले देना पेरेंट्स को भी एक्सपोजर मिलता है। हमारा ओवरऑल हॉलिस्टिक डेवलपमेंट है, तो हम बच्चों को, परिवार को और कम्युनिटी को 3 लेवल पर हम लोग वर्क करते हैं। तर 3 पातळ्यांवरती हे शिक्षण सुरू आहे। फक्त हे विद्यार्थी, हे मुलं इथं शिकतायत असं नाही, तर या मुलांसोबत त्यांच्या पालकांचंही एका अर्थाने शिक्षण होतं आहे। ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी शिकणं दुरापास्त आहे आज देखील, त्या सगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। महात्मा फुलेंच्या वारशाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न होतो आहे। एरवी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती आपल्याला एका साच्यातील असल्याप्रमाणे वाटतात, अनेकदा पाहणाऱ्याला त्या बोरिंग वाटतात। मात्र खानवडीच्या या शाळेत आल्यानंतर या शाळेच्या इमारतीचं वेगळेपण आपल्याला पाहता क्षणीच डोळ्यात भरतं। ही शाळा उपक्रमाच्या दृष्टीने तर वेगळी आहेच, मात्र इथलं स्थापत्य देखील आपल्याला वेगळं जाणवतं। हवेशीर आहे, उजेड भरपूर आहे आणि कुठूनही पाहिलं तर शाळेचा कोणताही भाग चटकन नजरेला पडू शकेल असा आहे। ही सगळी संकल्पना आर्किटेक्ट ऋषिकेश हुळी यांची आहे। ऋषिकेश, तुम्ही जेव्हा या प्रकल्पावरती काम करायला सुरुवात केली तेव्हा काय डोक्यामध्ये होतं? म्हणजे इथली भौगोलिकता, आजूबाजूचा परिसर की काय? खरं तर ही शाळा डिझाईन करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की हा जो गायरानाचा पट्टा आम्ही आयडेंटिफाय केला, त्यात बरीच निलगिरीची झाडं होती, खूप ड्राय अशी मुरमाड माती असलेली सगळी इथली जिओलॉजी आहे। आणि याच्यात विचार करताना आम्ही केला की इथल्या जिओलॉजीला रिस्पॉन्ड करेल चांगल्या पद्धतीने, अशा पद्धतीचं आपण इथे कॅम्पस उभारलं पाहिजे। आणि ते कॅम्पस डिझाईन करताना काय, हा सगळा पुरंदरचा जो पट्टा आहे हा बऱ्यापैकी उष्ण आहे, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर बऱ्यापैकी जास्त जातं, त्यामुळे आम्ही असा विचार केला की थंड, हवेशीर, चांगला उजेड अशा पद्धतीचे आपण क्लासरूम्स, लॅब्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरियाज अशा डिझाईन करता येतील अशा पद्धतीचं आपण इथे एक प्रकारचं आर्किटेक्चर डेव्हलप करायला पाहिजे या सगळ्या स्पेसमध्ये। आणि आम्ही त्याचा विचार करून इथल्या इमारती प्लॅन केल्या की ज्याच्यामध्ये कोर्टयार्ड्स आहेत, ओपन स्टेअरकेसेस आहेत, कनेक्टेड आहेत बिल्डिंग सर्व, अशा पद्धतीने त्याची रचना करायचा विचार केला। म्हणजे आता आपण समोर इथं ओपन कोर्टयार्ड या ठिकाणी पाहतोय, झाडं लावण्यात आली आहेत। एखाद्या खाजगी बंगल्यासारखं जरी म्हटलं तरी या ठिकाणी हे सगळं आहे। किती खोल्या आता तुम्ही उभारल्यात, किती इमारती आहेत आणि भविष्यात काय? हा जो आत्ताचा जो टप्प्याचं जे आज उद्घाटन झालेलं आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे 40 वर्ग खोल्या आहेत, त्याच्यानंतर टॉयलेट फॅसिलिटी, सॅनिटेशन फॅसिलिटीज आहेत, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरियाज आहेत, लॅब्स आहेत, असा साधारणपणे 1,00,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आत्ता जवळपास याचं तयार झालेलं आहे। आणि भविष्यात अजूनही जवळजवळ याच्या 1.5 अजून कन्स्ट्रक्शन होणं बाकी आहे। साहजिकच प्रश्न असतो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे निधीचा। जिल्हा परिषदेच्या शाळांना निधीची किती कमतरता असते हे आपण जाणतो, तर हे सगळं उभारताना या निधीची तरतूद कशी झाली आहे?
आता ज्यावेळेस ॲक्च्युली या शाळेची कल्पना मांडण्यासाठी सुरुवात झाली आणि निधीचा विचार करायची गरज पडली, तेव्हा ही गायरानाची जमीन आपण शासनाच्या मार्फत ट्रान्सफर करून घेतली. पण इमारतीच्या निधीच्या उपलब्धतेचा जो प्रश्न होता, आता त्यावेळेस नेमका कोविडचा काळ होता, त्यामुळे सरकारचं सगळं लक्ष आरोग्य खात्यावर जास्ती केंद्रित होतं. तर त्यावेळेस आम्ही काही CSR कंपन्यांना अप्रोच केला, ज्याच्यामध्ये फिॲट इंडिया ऑटोमोबाईल्स या कंपनीने आम्हाला असं ठरवलं की आम्ही तुम्हाला या शाळेच्या उभारणीमध्ये आमचं जे काही सहकार्य आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. आणि साधारणपणे 20 ते 21 करोडच्या आसपासची रक्कम त्यांनी या पूर्ण शाळेच्या इमारतीवर आणि फर्निचरवर ही त्यांनी खर्च केली आहे. आणि याचा पहिला फेज कंप्लीट झाला, त्यातून शाळेची सुरुवात होऊ शकते एवढं बांधकाम आपलं पूर्ण झालं. आणि आता पुढच्या टप्प्यात राहिलेलं बांधकाम करायचा प्लॅनिंग आहे. या सायकल्स इथं खूप सगळ्या दिसत आहेत, तर हो, विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणल्या ह्या सायकल्स या विद्यार्थ्यांना देण्यासाठी, या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठीच्या नाही आहेत, पण ही जिल्हा परिषदेचा हा एक सायकल बँकचा एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामुळे या सायकल्स त्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या मुलांना देण्याचं वाटप CSRच्या माध्यमातून केलेलं आहे. इथं आपण या शाळेच्या स्टेजवरती आहोत. येस, या शाळेच्या आपण इथं स्टेजवरती आहोत. सो तुम्ही बघितलं तर याचे 2 बिल्डिंग्सच्या मध्ये आपण हे स्टेज केलेलं आहे, की जेणेकरून हा स्टेजचा भाग, खालचा भाग, म्हणजे इथं मुलं खेळू शकतात. आणि साईडला पण असं आहे की साईडला पण काही मुलं उभं राहू शकतात दोन्ही साईडला. सो काइंड ऑफ एक ॲम्फी थिएटरचा फील दिलेला आहे त्याला. आणि साईडनी त्याला आपण कॉरिडोर्सनी कनेक्ट पण केलं आहे, म्हणजे काही लोक सावलीत पण उभे राहू शकतात. आणि ज्यावेळेस ह्याचा वरचा मजला होईल त्यावेळेस त्याला एक काइंड ऑफ एक परगोलासारखं शेडिंग पण केलं जाईल, की जेणेकरून उन्हाचा जो इम्पॅक्ट आहे तो बऱ्यापैकी आपण रेड्यूस करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला जसं म्हटलं, एक उपक्रम म्हणून जसा हा एक वेगळा प्रकल्प आहे, तोच वेगळेपणा या इथल्या इमारतींमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रसन्नता आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जाणवते. जिल्हा परिषदेचा हा आगळा वेगळा उपक्रम इथं उभा ठाकला आहे, तो क्रिस्टल इंडिया या संस्थेच्या सहकार्यातून. पुणे जिल्हा परिषद आणि ही क्रिस्टल इंडिया हाऊस यांच्या एकत्रित येण्याने या उपक्रमाला हे मूर्त रूप प्राप्त झालं आहे. आपल्यासोबत या क्रिस्टल इंडिया हाऊसचे CEO मिस्टर मॅथ्यू आहेत. सर, वेलकम. इट्स अ व्हेरी beautiful project in a rural area. So what lies in your mind when you think about this project, the first proposal reached to you? First of all, I would like to thank Pune Zilla Parishad for giving life to this project in rural part of Pune. I mean, it is really unheard of a massive educational project like this in rural part of India, forget about Pune. So I really thank Pune Zilla Parishad and Mr. Gajanan Patil for his visionary leadership for bringing this project to life. The second is that when you look at a project like this, Mahatma Phule's vision of education is beautifully blending with Crystal House India's vision of education, serve the underserved children. So Mahatma Phule's vision and Crystal House India's vision is same, and it is blending beautifully well. And we are, bringing quality education, high quality, high impact education at no cost to children living in and around this school. Around 15-kilometer radius of the school, we are selecting. Very important. No cost. Yes. No cost. So completely free. Yes. And henceforth also it's a completely Absolutely. This Crystal House India runs schools for children from severely underserved communities, very poor families. From kindergarten to careers, that's what we do. From kindergarten, at the age of 5, we admit them and we support each and every child and their education until they get a job. That means from kindergarten to grade 12, we give quality education free of cost. After grade 12, every Crystal House student go to a college. We pay their fees. We continue to provide them with career counseling. We ensure then that they are all employed in formal sector businesses. So first generation learners, first generation professionals, first generation employees. That is what we are creating, and we know that we are incredibly supporting our Honorable Prime Minister's vision of Viksit Bharat at 2047 by supporting rural India. This is a KG to PG. KG to employment. KG to PG and employment.
apart from kindergarten to careers. kindergarten to careers. So when you look at the your support you got from the this area, so what would you think about the education when you see in the city? Sir, the concept at Crystal House India is that we are the bridge between quality education and poor people. So a lot of kids in city, they get high quality education. They have access plenty of schools, high quality education. But when you come to rural side, you would see small classrooms, small buildings where there is no quality is provided for education. So this school is going to change the way villagers, poor people in the villages going to get quality education across India. This school will be a model school, and how beautifully, we are blending this concept with Mahatma Jyotirao Phule's and Savitri Phule's concept towards education. And our aim is that no kids from rural area who cannot afford education should be left behind. A lot of non-profits and government should come forward and adopt this model across India. This is our vision. तर हे मॉडेल सगळीकडे स्वीकारलं जावं अशी यांची इच्छा आहे. आज आपण खेडेगावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये खूप सगळा बकालपणा भरून राहिल्याचं पाहतो. हे बदलायचं असेल चित्र तर सुरुवात अर्थातच शाळांपासून, शिक्षणांपासून व्हायला हवी. जर अशा ग्रामीण भागामध्ये अशी शाळा जर आली तर ही शाळाच एका अर्थाने इथली ही परिस्थिती बदलायला कारणीभूत ठरणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं त्यांच्या हयातीत वास्तव्य पुण्यातील गंजपेठेमध्ये होतं, जो श्रमिकांचा भाग म्हणून ओळखला जात होता. कारण या श्रमिकांना, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे हे फुले दाम्पत्यांनी ओळखलं होतं. आज हीच परिस्थिती संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागामध्ये आहे. शिक्षणाची आजची अवस्था आपण सगळे जाणतो. मात्र या ग्रामीण भागामध्ये हे शिक्षण देण्यासाठी हे या शाळेतील शिक्षक इथं तयार झालेत. हे एका अर्थाने हा वारसा पुढं नेण्यासारखा आहे. आपण या शिक्षकांशी बोलूयात. मॅडम, तुम्ही मराठीत बोलाल. हो. तर या एवढ्या ग्रामीण भागामध्ये येऊन शिकवण्याची तुमची आधी शिकवलंय की पहिल्यांदाच? अगोदरपासून मी आहे या क्षेत्रात कार्यरत, पण इथं काम करण्याचा आनंद द्विगुणित होत आहे. आम्ही सर्व मुलांना इथे शिक्षण चांगल्या प्रकारे देत आहोत, सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा वारसा आम्ही कार्यरत करत आहोत. सतत आम्ही ते पुढे नेणार आहोत. ही शाळा वेगळी आहे, तर तुम्हाला पण काही जाणवतं या शाळेमध्ये काम करताना वेगळेपण जे आहेत? नक्कीच ही शाळा आणि ही कन्सेप्ट दोन्ही पण वेगळं आहे. आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि आदरणीय सावित्रीबाई फुले यांना ही सगळ्यात महत्त्वाची अशी आदरांजली वाहिल्यासारखं आहे मला असं वाटतं. कारण की ज्या दाम्पत्यांनी सगळं आयुष्य त्यांचं स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं, तर त्यांच्या स्मरणार्थ अशी शाळा उभारणं आणि जे खरंच मध्ये गरजेचं आहे एज्युकेशन आजच्या तारखेमध्ये, तिथे कुठेतरी योगदान देणं हे खरंच मला खूप चांगलं वाटतं इथे वर्क करताना. थँक्यू. मॅडम, तुम्ही काय शिकवता या शाळेमध्ये? मी इंग्लिश SST EVS शिकवते. अच्छा, हां, बरं. तर मग या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मुलांना तुम्ही शिकवता, तर काय वेगळेपण जाणवतं? त्या मुलांचे पालक जे आहेत ते बऱ्यापैकी शेतीशी निगडीत आहेत, ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत. तसं जरी असलं तरी मुलं फार हुशार आहेत. आम्ही जे काही त्यांना शिकवतो ॲक्टिव्हिटी बेस, ते फार आवडीने करतात आणि खूप छान रिस्पॉन्स देतात. मॅडम, तुम्हाला हाच अनुभव आहे? हां, हो, हाच अनुभव आहे. येथील मुलं अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्तेचे आहे, कारण की हे महात्मा फुलेंचं गाव असल्यामुळे तेथील पिढी देखील त्याच पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्ड करत आहे आणि आम्हाला आनंद होत आहे की त्यांना आम्ही फक्त केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. तर भारताचं पुनरुत्थान कसं होईल याबद्दल खूप सगळ्या पद्धतीनं मांडणी केली जाते, अनेक दावे केले जातात. मात्र जे मूळ आहे, जे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की आपल्याला समाजातील सर्वात जो खालच्या स्तरावरती असलेला घटक आहे त्याच्यापर्यंत शिक्षण न्यायला हवं, तोच प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून
पुन्हा एकदा होतोय. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, खानावडी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.